होऊ घातलेल्या नगर परिषद आणि भविष्यात होणारी म्हणजे थोड्या दिवसांनी होणारी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भातली एक कार्यकर्त्यांबरोबर हितगुज करावी म्हणून आणि माझी जबाबदारी एक संपर्क मंत्री म्हणून नगर, पारनेर, हिंगोली, पालघर इथं असल्यानं मी आज नगरमध्ये येऊन आणि इथे नेमकं आमदार, माजी आमदार, कार्यकर्ते, सगळ्या पक्षांचे, सगळ्या सेलचे प्रमुख यांच्या नेमक्या किंवा उमेदवारांच्या नेमक्या कल्पना काय आहेत, भावना काय आहेत, निवडणूक होते, सगळ्या ठिकाणी महायुतीने लढायचे चर्चा वरिष्ठ स्तरावर आहे, अजून खाली आदेश आलेले नाहीत म्हणून थोडीशी तारंबळ होते. तर आज समजून घेतलं का बाबा काय काय आणि वरिष्ठ स्तरावर काय चाललंय त्याचंही थोडंसं मी खुलासा केला का अजून कुठंच स्वतंत्र लढण्याची कोणी घोषणा करत असेल पण असं कुठे अजून वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही पक्षाला म्हणजे तिघांपैकी कोणालाही आदेशित गेलेलं नाही. कार्यकर्त्यांचं दोन्ही बाजूनी सूर आहे. कार्यकर्त्यांचं म्हणणं महायुतीत झालं तर चांगलंच आहे, नाहीच झालं तर स्वबळावरची तयारी आहे. मी आदेश आम्ही असेच दिले होते का तुम्ही एकूण साधारण उमेदवार इच्छुक कोण कोण आहेत त्यांचे फॉर्म भरून घेऊन पक्षाची जी फॉर्मॅलिटी आहे किंवा जी पद्धत आहे ते फॉर्म भरण्याचं काम भरून घेण्याचं काम जिल्हाध्यक्ष सावंत साहेब किंवा इतरही जे आमदार महोदय आहेत त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन आणि अनेक लोकांनी फॉर्म भरलेत पक्षाकडची उमेदवारी मागण्याची इच्छुक म्हणून. नाही आता मला बऱ्याच ठिकाणी असंच सांगितलं जातं, कधी शिवसेनेचं कोणीतरी सांगतं, भाजपचंही कोणीतरी सांगतं, आमचंही कोणीतरी सांगत असेल स्वबळावर आम्ही स्वबळावर लढू का ते बाहेर येऊन जातं. पण मी जबाबदारीने सांगतो का तिघा पक्षांचे 6 लोकांची एक कमिटी केलेली आहे. ती कमिटीचा निर्णय किंवा चर्चा स्थानिक स्तरावरून जसजशा काही चर्चा होतात त्याचं कलेक्शन किंवा त्याचं ते एकूण डिमांड घेतली जाते, त्याच्यानंतर ते निर्णय घेतील आणि कुठं कोणी कसं लढावं पण महायुतीतच लढावं. अजून कुठंच काही झालं नाही म्हणजे मग आदेशाची वाट पाहतोय, प्रश्नच नाही. आता त्यांची भूमिका ही फार दिवसापूर्वी त्यांनी कशा पद्धतीने मांडलं होतं मला माहित नाही, परंतु त्याच्यावरच आता इलेक्शन म्हणून रिओढली जाते. बाकी तसा प्रकार नाही, सगळ्या ठिकाणी सगळ्या जाती धर्माला सामावून घेतलं जाईल. भाजप नेते आशिषजी शेलार यांच्या मतदारसंघामध्ये दुबार नावं आहेत. त्यांच्या